आज मी बनवले आहेत उन्हाळ्यातील स्पेशल मुगाचे पौष्टिक लाडू। असे लाडू जे डायबेटिक असणाऱ्यांनी खाल्ले तरी त्यांची शुगर वाढणार नाही। त्यासाठी मी घेतला आहे अर्धा किलो मूग, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम पंपकिन सीड, अर्धा किलो गूळ आणि 10 वेलची। सर्वप्रथम कढईत 2 ते 3 चमचे पाणी उकळल्यानंतर अर्धा किलो किसलेला गूळ घालून परतायचं। गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे। पूर्ण गूळ मेल्ट झाल्याने असे बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करायचा। दुसऱ्या कढईत मूग ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पिठी करून घ्यायची। पंपकिन सीड आणि बदाम हाताला चटका लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचे। नंतर कढईखालचा गॅस बंद करायचा आणि काजू त्याच्यामध्येच रोस्ट करून घ्यायचे। तिन्ही ड्रायफ्रूटची मिक्सरमध्ये पूड करून घ्यायची। वेलची सोलून 2 चमचे साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। कढईत 4 ते 5 चमचे तूप गरम करून मुगाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं। भाजताना पीठ सुकं वाटत असेल तर अजून तूप घालायचं। भाजलेलं पीठ, ड्रायफ्रूटची पावडर आणि वेलची पावडर हे सगळं एका परातीत घ्यायचं। सर्व मिश्रण मिक्स करून यामध्ये गूळ घालायचं। गूळ घातलेलं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला जर डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही मिक्सरलाही लावू शकता। लाडू वळायच्या अगोदर पाववाटी तूप गरम करायचं आणि मिश्रणात मिक्स करायचं आणि लाडू वळायला घ्यायचे। हे लाडू हिमोग्लोबिन आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी एकदम उपयोगी आहेत। धन्यवाद।